सगळ्यात मोठी चूक काय असेल माहितीये का? आयुष्यभर तळहाताच्या फोडासारखं जो बाप पोरीचा सांभाळ करतो आणि ती पोरगी जर माय बापाला स्वतःच्या भावाला तोंड दाखवण्यासाठी सुद्धा जागा ठेवत नसेल तर तिच्यासारखी महापापी जगात दुसरं कोण नसणार आहे. 4 दिवसाच्या प्रेमाकरिता आयुष्यभर सांभाळलेल्या मायबापाला सोडून जाते. मला सगळ्यांना सांगावंसं वाटतं कधी कधी फक्त 2-2 आणि 3-3 वर्ष एकमेकांच्या संपर्कात राहतात. आजपर्यंतचा इतिहास की कोणत्या मायबापाला वाटतं की आपल्या पोरीचं वाटोळं झालं पाहिजे आणि म्हणून त्यांनी पोरीचं वाटोळं करण्याकरिता एखाद्या गोरगरिबाच्या स्वाधीन स्वतःची पोरगी केली. आमच्या भागातली घटना सांगते तुम्हाला मी. या 2 महिन्यापूर्वीची आयुष्यभर तळहाताच्या फोडासारखी पोरगी सांभाळली. एवढी रूपवान नक्षत्रासारखी दिसणारी, एवढी मोठी प्रॉपर्टी होती, एवढी प्रॉपर्टी तिच्या घरी, भला मोठा बंगला आहे, 30-35 एकर शेती आहे, कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही. एकुलते एक पोरगी, एक मुलगा आणि एक मुलगी. आणि त्याच घराच्या समोर फक्त 3 पत्र्याच्या खोल्या आणि त्या पत्र्याच्या घरात राहणारे 3 जण भाऊ, 3घाला 1 एकर शेती आणि एकदम घराच्या समोरच ती पोरगी एका पोरासोबत पळून गेली. मग बापानं शोधली सगळ्या गोष्टीनं. मला सांगा ना, माय बापाचा दोष नेमका काय? जन्म दिला म्हणून दोष आहे का? लोक साधे 10 वर्षाच्या नंतर सुद्धा बाप घराच्या बाहेर पडला आणि चौकात जर लोक काही हसायला लागले ना तर बाप मान खाली घालतो आणि विचार करायला चालू करतो का ही माणसं आम्हाला तर काही बोलले नसतील, आमची पोरगी पळून गेली म्हणून तर काही बोलले नसतील ना. कित्येक दिवस स्वतःच्या भावाला बाहेर निघता येत नाही, स्वतःच्या बापाला बाहेर पडता येत नाही, स्वाभिमानानं नाही जगू शकत, फक्त एका चुकीच्या पावलामुळे.